कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. काही दिवसांनंतर त्याने मोहितला रात्री एकत्र हॉरर चित्रपट पाहण्याचे आमंत्रण दिले. रोहनला खात्री होती की त्याने पाहिलेला हा सर्वात भयानक चित्रपट आहे. मध्यरात्रीच्या वेळी तो हळकुळा मुलगा भीतीने नक्कीच ओरडेल असे त्याला वाटले होते. केवळ हवेत तरंगणाऱ्या आणि वस्तू हलवणाऱ्या भूताला काय घाबरायचं? मोहितने उलट प्रश्न विचारला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. का? तू यापेक्षा भयानक भूत पाहिलेस का? रोहनने विचारले, जरी त्याला स्वतःचा आवाज थोडा थरथरताना जाणवत होता. मोहित थोडे हसला. त्याचा आवाज इतका कमी झाला की तो जणू कुजबुजत होता. तो सोफ्यावर रोहनच्या जवळ सरकला. इतका जवळ की रोहनला मोहितच्या शरीराची ऊब जाणवू लागली, ज्यामुळे रोहनच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. तिथलं वातावरण आता खरोखरच भीतीदायक झालं होतं. एक फोटोग्राफर आणि त्याची मैत्रीण सहलीवरून परतत होते. गाडी वळवताना त्यांच्या हातून एका माणसाचा अपघात झाला आणि तो मेला. मोहितचे डोळे हळूहळू थंड पडले. काहीच झालं नाही असं भासवून त्यांनी तो मृतदेह तिथेच सोडला आणि घरी निघून गेले. पण काही दिवसांनंतर त्यांना जाणवलं की जेव्हा जेव्हा ते फोटो काढायचे तेव्हा फोटोत एक पांढरी सावली दिसायची. रोहन स्तब्ध झाला. त्याचे डोळे विस्पारले. त्याच्या हृदयाचा धडधडाट त्याला स्वतःला ऐकू येत होता. हवेतील पुदिन्याचा गारवा आणि व्हॅनिलाचा गोडवा मोहितच्या शब्दांसोबत मिसळून येत होता, ज्यामुळे रोहनच्या अंगावर काटा उभा राहिला. ती पांढरी सावली नक्की काय आहे हे शोधण्यासाठी त्याने अजून फोटो काढले आणि त्या तरुण फोटोग्राफरला स्वतःचं शरीर जळजळ वाटू लागलं. मोहित संथ आणि थंड आवाजात सांगत राहिला, जोपर्यंत शेवटचा फोटो समोर आला नाही. त्या फोटोत एक स्त्री चक्क त्या फोटोग्राफरच्या मानेवर बसली होती. ती अक्राळ विक्राळ हसली आणि तिने त्याची मान पकडून एका कळकळाटासह पिळून टाकली. हे ऐकताच रोहनचा चेहरा पांढरा पडला आणि त्याने नकळत स्वतःची मान पकडली. हे दृश्य पाहून मोहितला हसू आवरले नाही. त्याने रचलेली ही भूताची गोष्ट इतकी प्रभावी ठरेल असे त्याला वाटले नव्हते. आता झोपायला जा, खूप उशीर झालाय. मोहित उठला आणि टीव्ही बंद करू लागला. मात्र रोहन त्याच्या जवळच रेंगाळत राहिला. त्याने आपले हात छातीवर दुमडले आणि चेहरा फिरवला. जणू त्याला काहीच पडलेली नाही, पण तो तिथून हलण्यास तयार नव्हता. परिणामी मोहितला त्याला 3ऱ्या मजल्यापर्यंत सोडवायला जावे लागले, कारण तो एकटावर जायला घाबरत होता. काय फजिती आहे ही? रोहनने आपला चेहरा हाताने झाकून घेतला. त्या दिवसाचा विचार करताना त्याला वाटले की तो भूतांना घाबरत नाही, पण ती गोष्ट खूपच भयानक होती. आणि मोहित मात्र खूपच शांत होता, निर्लेप, क्रूर आणि अजिबात गोंडस नाही. रोहनने आपली वही पुन्हा ड्रॉअरमध्ये कोंबली आणि बाहेर पडण्याचे ठरवले. काही दिवसांतच शाळा सुरू होणार होती, त्यामुळे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी त्याने बाहेर जाण्याचा बेत आखला. जेव्हा तो जिन्यापाशी पोहोचला तेव्हा त्याला आपल्या भावाच्या कबीरच्या कार्यालयातून ती सडपातळ आकृती बाहेर येताना दिसली. मोहितचा तो शांत चेहरा पाहून रोहनच्या भुवया नकळत उंचावल्या. त्या लहानग्या मुलाला तो कोणत्याही बाबतीत हरवू शकत नव्हता, हेच त्याचे दुःख होते. रोहनने हाक मारली. मोहित मागे वळल्यावर त्याने त्याला जवळ येण्याचा इशारा केला. दादा कुठे आहे? मोहितने आपल्या भुवया उंचावल्या. रोहनने नाव घेऊन हाक मारली नाही याचे त्याला काहीच वाटले नाही. उलट त्याला आता त्याची सवय झाली होती. या घरात आल्यापासून रोहनने त्याला कधीच नावाने हाक मारली नव्हती. तो नेहमी किंवा तू म्हणूनच बोलायचा. मोहितला कधी कधी वाटायचे की या मुलाला बोलताना काही अडचण येते की काय, पण जाऊ दे, विचारू नकोस, कटकट नको, असे मानून तो शांत राहिला. कबीर बाबा आईसोबत टीव्ही पाहत आहेत. जवळ येत मोहितने विचारले, रोहन बाबा, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचे आहे का? त्या तरुणाने आपले हात छातीवर दुमडले. एका हाताने हनुवटी खाजवली आणि मिश्किलपणे हसून विचारले, पुढच्या आठवड्यात शाळा सुरू होते. तू सगळी तयारी केली आहेस का? कबीर बाबांनी माझ्यासाठी सगळी तयारी केली आहे, मोहितने शांतपणे उत्तर दिले. मात्र रोहनने मोठे पाऊल टाकून त्याच्यातील अंतर कमी केले. ते फक्त गरजेचं साहित्य आहे. तू हॉस्टेलमध्ये राहणार आहेस. तुझा वैयक्तिक सामान तयार आहे का? रोहनने मोहितच्या गळ्यात हात टाकला. जणू तो जबरदस्ती करत नव्हता, पण त्याचा पुढचा प्लॅन तयार होता. तयार आहे, मोहितने आपल्या उत्तरावर ठाम राहत सांगितले. पण रोहनचे ऐकण्याचे मन नव्हते. त्याने मोहितला घराबाहेर ओढत नेले आणि आनंदाने त्या सडपातळ मुलाला गाडीत बसवले. आज त्याला मोहितची कमजोरी शोधून काढायचीच होती.
मोहित हा एक अनाथ मुलगा होता, ज्याला आपले आईवडील कोण आहेत हे माहीत नव्हते. त्याचे बालपण अनाथाश्रमात गेले होते. पण त्याच्यातील विलक्षण बुद्धिमत्ता पाहून एका माणसाने त्याला दत्तक घेतले होते. खरे सांगायचे तर त्याला विकत घेतले गेले होते. दत्तक घेतल्यावर त्याला अत्यंत कडक शिस्तीत राहावे लागले. प्रचंड दडपणाखाली त्याचे बालपण हरवले होते. त्याला वेळेआधीच प्रौढ व्हावे लागले आणि जगण्यासाठी सतत संघर्ष करावा लागला. अन्यथा मृत्यू अटळ होता. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील ही पहिलीच खऱ्या अर्थाची शॉपिंग ट्रिप होती. मोहित आपला उत्साह लपवण्याचा प्रयत्न करत होता. तो शांतपणे आजूबाजूला पाहत रोहनच्या मागे चालत होता. तो कोणासमोरही आपला आनंद व्यक्त करू शकला असता, पण रोहन समोर मात्र नाही. त्याने मनातल्या मनात स्वतःला बजावले आणि आपली गती वाढवली. मॉलमध्ये आता फारशी गर्दी नव्हती. तरीही आपण हरवलो तर रोहन आपल्याला शोधायला येणार नाही, याची त्याला खात्री होती. अर्थात हरवण्याची त्याला भीती नव्हती, कारण टॅक्सी करून घरी परतण्याइतकी बुद्धी त्याच्याकडे होती. पण रोहन वर्षभर त्याची मस्करी करेल हे मात्र त्याला सहन होण्यासारखे नव्हते. असे वाटत होते की केवळ रोहनच नाही, तर मोहितमध्येही अजून थोडे बालपण शिल्लक होते. लवकरच ते मॉलच्या तळघरातील सुपरमार्केटमध्ये पोहोचले. रोहन मोठ्या दिमाखात पुढे चालला होता आणि मोहितला ट्रॉली घेऊन त्याच्या मागे जावे लागत होते. काही पावलांनंतर रोहन कपाटांच्या मागे गायब झाला, पण तो उंच असल्यामुळे गर्दीत सहज दिसत होता. तुला काय हवंय? जे पाहिजे ते उचल, रोहनने हात दुमडून त्याला घाई करत म्हटले. हे पाहून मोहितला संशय आला. रोहनचा हा वागण्यातील बदल नक्कीच एखाद्या नवीन कारस्थानाचा भाग असावा. मोहितने आपले डोळे किंचित बारीक केले आणि तो मनातल्या मनात अंदाजा लावू लागला. पण वरवर शांत राहत त्याने उत्तर दिले, नको, मी माझ्या खोलीसाठी आधीच एक मोठी बाटली विकत घेतली आहे. मला वाटलं होतं की हॉस्टेलसाठी एक छोटी बाटली पुरेशी ठरेल. तुला भविष्यात घर आणि हॉस्टेलमध्ये सारखं ये जा करावी लागेल. तिथे तुला 3 वर्ष राहायचंय, त्यामुळे एक मोठी बाटली घेऊन तिथेच ठेव, म्हणजे ती वाया जाणार नाही. रोहनचा आवाज थोडा चिडलेला वाटत होता. तो मोहितला हाताने ढकलत कपाटाच्या जवळ घेऊन गेला. साबणसुद्धा घे, सगळं विकत घे. पैशांची चिंता नको करू, मी पैसे देईन. हे नक्कीच असामान्य आहे. मोहितला आता आपल्या अंदाजाची खात्री पटली होती. रोहन त्याच्याशी इतका चांगला वागेल यावर त्याचा विश्वास नव्हता. या वागण्यामागे नक्कीच काहीतरी वाईट बेत होता. पण कदाचित गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत जास्त वेळ घालवल्यामुळे असेल, किंवा तो मालकाचा मुलगा असल्यामुळे. मोहितला या कारस्थानांची भीती किंवा तिरस्कार वाटला नाही, उलट थोडे आश्चर्यच वाटले. त्याने वळून पुदिन्याचा रिफ्रेशिंग शॅम्पू आणि व्हॅनिलाच्या सुवासाचा पांढरा साबण निवडला. त्याला त्वचेची कोणतीही समस्या किंवा ॲलर्जी नव्हती. तो स्वतःच्या शरीराची खूप काळजी घेणाऱ्यांपैकी नव्हता. जे समोर दिसेल ते वापरण्याची त्याची सवय होती. रोहनने शॉपिंग कार्टमधील वस्तूंवर नजर टाकली आणि त्याने स्वतः टाकलेल्या वस्तू उचलल्या. तो आपल्या लांब बोटांनी हनुवटी खाजवत काहीतरी विचार करू लागला. हा वास, मोहितने भुवया उंचावल्या. रोहन स्वतःचेच काहीतरी पुटपुटत होता, पण ते मोहितला ऐकू आले नाही. रोहन अजूनही त्या शॅम्पूच्या बाटलीकडे स्टक लावून पाहत आहे हे पाहून मोहित इतर वैयक्तिक वस्तू पाहायला वळला. रोहन म्हणतोय त्याप्रमाणे भविष्यात शाळा आणि घर यात सतत प्रवास करावा लागणार होता. दरवेळी पाठीवर मोठी बॅग घेऊन फिरणे त्रासदायक ठरले असते. मोहितने सर्व गरजेच्या वस्तू निवडल्यावर रोहनने तातडीने ट्रॉली काउंटरकडे नेली. तो इतका घाईत होता जणू मोहित तिथून पळून जाईल अशी त्याला भीती होती. बिल भरल्यावर रोहनने एका हातात पिशव्या धरल्या आणि दुसऱ्या हाताने मोहितला पटकन मागे येण्याचा इशारा केला. तुला भूक लागली आहे का? चल, काहीतरी खायला शोधूया. इतके बोलून रोहनने त्याचा हात पकडला आणि त्याला ओढतच नेले. मोहितने फक्त कपाळावर आठी घातली आणि तो निमूटपणे त्याच्या मागे चालू लागला. अखेर रोहन त्याला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला आणि मोहितच्या मनातील शंकांचे उत्तर त्याला मिळाले. हे प्रसिद्ध रेस्टॉरंट मॉलच्या अगदी मध्यभागी होते. तिथले वातावरण अतिशय देखणे होते आणि ते चिनी कंदिलांनी सजवलेले होते. तिथला मुख्य रंग लाल आणि सोनेरी होता, जो भारतीय जेवणाच्या झणझणीत चवीशी जुळणारा होता. रोहनने उत्साहात त्याला आत नेले. मेन्यू उघडला आणि भराभर 5-6 पदार्थ ऑर्डर केले. त्याचे हात सराईतपणे चालत होते. मोहित कान देऊन सर्व ऐकत होता. त्याला हसू आवरणे कठीण झाले होते, तरीही त्याने प्रयत्नपूर्वक आपला चेहरा शांत ठेवला. मालकांचा हा धाकटा मुलगा इतक्या सहजपणे ओळखता येण्यासारखा कसा असू शकतो? मला हे रेस्टॉरंट खूप आवडतं. इथलं जेवण खूप छान असतं,
रोहन अतिशय निवांतपणे बोलत होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची उत्सुकता चमकत होती. पण तू इतका किरकोळ आहेस, तुला हे झेपेल का? मोहितने आपल्या भुवया उंचावल्या, पण त्याने काहीही उत्तर दिले नाही. फक्त त्याच्या डोळ्यात एक मिश्किल हास्य होते. जेवणाची वाट पाहत असताना रोहनने स्वतःहून संवाद सुरू केला आणि अनेक गोष्टींवर तो बोलू लागला. मोहित फक्त शांतपणे ऐकत होता. अधूनमधून गरम चहाचा घोट घेत तो महत्त्वाची माहिती मनात साठवून ठेवत होता. लवकरच पदार्थ टेबलावर आले. प्रत्येक डिश गडद लाल रंगाची होती आणि हवेत तिखट मिरच्यांचा व मसाल्यांचा खमंग वास दरवळत होता. मोहितने आपले हसू दाबून धरले आणि रोहनकडे पाहिले, जो अत्यंत अवघडल्यासारखे खाण्याचा प्रयत्न करत होता. मोहित काहीही बोलला नाही. त्याने रोहनला आधी खाऊ दिले आणि मग स्वतः सराईतपणे खाण्यास सुरुवात केली. कसं आहे? चविष्ट आहे ना? रोहनने विचारले. तिखटाने त्याचे ओठ आता लाल होऊ लागले होते, पण त्याकडे लक्ष नव्हते. पण जर जास्त तिखट वाटत असेल तर स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला तिखट झणझणीत आवडतं, पण तुला ते झेपणार नाही. तू तिखटचा तो पदार्थ खा. मोहित हळूहळू घास चावत होता. जेवण चविष्ट होतेच, पण तिखटाबद्दल सांगायचे तर त्याला मसाल्यांच्या सुगंधाव्यतिरिक्त अजिबात तिखट जाणवत नव्हते. जेव्हा एखादं रेस्टॉरंट उघडले जाते तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांच्या चवीनुसार पदार्थांमध्ये बदल केला जातो. बहुतेक लोकांना तिखट सहन होत नाही, त्यामुळे चव स्वाभाविकपणे सौम्य होती. छान आहे, पण अजिबात तिखट नाही आहे. हे वाईट झालं, मोहितने उत्तर दिले. तो उपरोधिक वाटणार नाही याची त्याने काळजी घेतली, जरी त्याला जोरात हसू येत होते. हे अजून तिखट करता आलं असतं. सध्या हे थोडं अडणी वाटतंय. हं, काय म्हणालास? रोहन चक्रावला. त्याने पटकन पाण्याचे 2-3 घोट घेतले आणि काही घास खाल्ले. त्याचे नाक आता लाल होऊ लागले होते. रोहन बाबा, तुम्हाला तिखट लागतंय का? मोहितने मुद्दाम काळजी दाखवण्याचे सोंग केले, जरी त्याचे डोळे हसू दाबल्यामुळे चमकत होते. थोडासाच, पण चविष्ट आहे. त्या तरुणाने आपली मान किंचित झटकली आणि मोहितच्या शांत चेहऱ्याकडे चोरून पाहिले. तुला हे अजिबात तिखट लागत नाहीये? थोडंसं सुद्धा नाही? मोहित थोडं हसला. रोहनच्या डोके आता चक्रावत असणार हे त्याला उमजले होते. त्याने सराईतपणे एक घास तोंडात टाकला आणि अत्यंत निष्पाप स्वरात विचारले, रोहन बाबा, तुम्ही काहीतरी विसरलात का? काय? रोहनने चिडून विचारले. मी पुणेरी आहे. त्याचा काय संबंध? मोहितचे हे उत्तर ऐकून रोहन डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत राहिला. तिखटाने त्याचे ओठ आता लाल भडक झाले होते. तुम्हाला मला तिखटाने रडताना पाहायचं होतं का? मोहितने मृदू स्वरात हसून विचारले. त्याच्या हातातील चॉपस्टिक्स मात्र न थांबता अन्न उचलत होत्या. असं कोणाला वाटेल? मी फक्त विचारत होतो. रोहनने मान वळवली. तो थोडा खजील आणि वैतागलेला दिसत होता. मोहितला हे पाहून हसू आले. त्याने वेटरला खुणावून गुपचूप काही नवीन पदार्थ ऑर्डर केले. त्यांच्यात आता कोणताही संवाद नव्हता. रोहन हात दुमडून समोर नाखुश होऊन बसला होता, तर मोहित आरामात जेवत होता. थोड्या वेळाने वेटरने नवीन पदार्थ आणून रोहन समोर ठेवले. हे घे, हे मऊ आणि थोडे गोड खारट आहेत. आणि हे चिकन, याची चव जास्त तीव्र नाही आहे. फक्त खाताना मिरची येणार नाही याची काळजी घ्या. मोहितचा आवाज आता थोडा मवाड झाला होता. त्याने रोहनचा गरम चहा बाजूला सारला. पेयामध्ये चहाऐवजी दूध घ्या. रोहनने त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहिले. माझ्या कामात दखल देऊ नकोस, असे त्याला सुनावण्याची त्याची इच्छा होती. पण तिखटाने लाल झालेले त्याचे ओठ पाहून तो भयानक वाटण्याऐवजी विनोदीच वाटत होता. अखेर मोहितला आपले हसू आवरले नाही. रोहन बराच वेळ मोहितच्या ओठांकडे पाहत राहिला. मोहितचे हसणे थांबल्यावर त्याने मान खाली घातली आणि चॉपस्टिक्स उचलल्या. आता त्याचे हात पूर्वीपेक्षाही जास्त थरथरत होते. त्या शांततेत फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके आणि भांड्यांचा हलका आवाज ऐकू येत होता. मोहितने आपला चाकू एका चपळ हालचालीने कमरेला खोचला आणि आपली सॅक पाठीवर अडकवली. त्याच्या शेजारी धातूची एक मध्यम आकाराची सुटकेस होती. ती मजबूत आणि टिकाऊ होती. कदाचित बुलेट प्रूफ असावी असे त्याला वाटले. एका हाताने उचलता येईल इतकी ती हलकी होती. पण त्याच्या पाठीवरील वॉटरप्रूफ सॅक मात्र पूर्णपणे कटप्रूफ, शस्त्राने न फाटणारी आणि प्रचंड महागडी होती. ही सुटकेस त्याच्या मालकाने खास शाळेत जाण्यासाठी तयार करून घेतली होती. आज तो आणि रोहन शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहायला जाणार होते. मोहितने कॉलेजचे माहितीपत्रक हातात घेऊन पुन्हा एकदा वाचले. वेस्टर्न कॉलेज एक प्रसिद्ध खाजगी बोर्डिंग स्कूल होते. तिथली फी जेवढी अफाट होती, तितकीच तिथली शिस्त आणि शिक्षणही कडक होते.
जगातील अनेक बड्या प्रस्थांची मुले तिथे प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असायची. पण कठीण परीक्षा आणि पालकांच्या मुलाखतीनंतर दरवर्षी केवळ 100 विद्यार्थ्यांनाच तिथे प्रवेश मिळायचा. मोहितने कॅम्पमधील परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यामुळेच कबीर बाबांचा वैयक्तिक मदतनीस म्हणून त्याची निवड झाली होती. त्याने ते माहितीपत्रक बॅगेत ठेवले. खोलीवरून शेवटची नजर फिरवली आणि सुटकेस घेऊन खाली निघाला. मोहित, तुझं पॅकिंग झालं का? जिन्यावरून आलेल्या आवाजाकडे त्याने पाहिले. धाकटा मालक रोहन, जो गेल्या काही दिवसांपासून त्याच्याशी थोडा फटकून वागत होता, आता खाली येत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा उतावीळपणा आणि हातात एक बॅग होती. अग्निहोत्री कुटुंब थोडे विचित्रच होते. त्यांच्याकडे डझनभर नोकर आणि शेकडो अंगरक्षक असूनही दोन्ही तरुण मालक आपली स्वतःची कामे स्वतःच करत असत. जणू ती एक सामान्य गोष्ट होती. मोहितने इतर श्रीमंत कुटुंबातील मुले पाहिली नव्हती, पण त्याला खात्री होती की बाकीचे असे नक्कीच नसतील. माझं सगळं आवरलंय. रोहन बाबा, तुमची तयारी झाली असेल तर मी सगळं सामान गाडीत ठेवतो. नको, ते खूप जड आहे. तू माझ्यापेक्षा खूपच बुटका आहेस. तुला ते पेलणार नाही. रोहन थांबला आणि आपली उंची दाखवण्यासाठी ताठ उभा राहिला. मोहितने डोळे बारीक केले. त्याला ही तुलना अर्थहीन वाटली. तरीही मनात थोडी नाराजी निर्माण झालीच. रोहनला त्याची नाराजी जाणवली, पण तो घाबरण्याऐवजी हसायला लागला आणि त्याने विषय बदलला. कबीर दादा कुठे आहे? रोहनने विचारले. हायस्कूलच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची शाळा आठवडाभर आधी सुरू होणार होती, जेणेकरून ते हॉस्टेल आणि इतर गोष्टींशी जुळवून घेऊ शकतील. कबीर त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता, त्यामुळे तो पुढच्या आठवड्यात जाणार होता. आज फक्त रोहन आणि मोहित निघणार होते. कबीर बाबा आणि आई टीव्ही पाहत आहेत. मोहितला आठवले की जेव्हा तो प्रवासाचा प्लॅन सांगायला गेला होता, तेव्हा कबीर आपल्या आईसोबत गंभीरपणे टीव्ही पाहत बसला होता. पुन्हा मालिका पाहत असतील? रोहनने वैतागून विचारले. माझी आई भारतीय स्टार होती. ती तिथे खूप लोकप्रिय होती असं मी ऐकलंय. घरी तिचे खूप जुने कार्यक्रम आहेत. ती फावल्या वेळेत ते पाहत बसते. त्या मालिकांचे कथानक तर डोक्याला तापच असतं. पण कबीर बाबा म्हणाले की इतर भाषा शिकण्यासाठी ते चांगलं माध्यम आहे. मोहितने कबीरची बाजू घेतली, जरी तो मनातल्या मनात रोहनच्या मताशी सहमत होता. टीव्ही बघून इतर भाषा शिकायची, मग तो लवकरच विचित्र शब्दप्रयोग शिकून बसेल. मोहितने यावर वाद घातला नाही, कारण त्यालाही तसेच वाटत होते. अखेर तो रोहनच्या मागे दारात उभ्या असलेल्या गाडीपाशी गेला. ड्रायव्हर तिथेच वाट पाहत होता. मोहितने मान झुकवून सामान डिकीमध्ये व्यवस्थित लावून ठेवले. रोहन मागचा दरवाजा उघडून आत बसला आणि त्याने मोहितलाही आत येण्याचा इशारा केला. मोहित पुढच्या सीटवर बसणारच होता की तेवढ्यात मागून कोणाला तरी त्याने हाक मारली. त्याने गोंधळून मागे पाहिले. चेहऱ्यावर जखमेची खूण असलेला तो धिप्पाड अंगरक्षक कैलास त्याच्या दिशेने धावत येत होता. काय झालं कैलास? अलीकडच्या काळात मोहितची अंगरक्षकांच्या मुख्य टीमशी चांगली मैत्री झाली होती. सकाळी व्यायामाच्या वेळी तो त्यांना भेटायचा, विशेषतः कैलास, जो जवळच राहायचा. इतर कोणापेक्षाही मोहितचे त्याच्याशी जास्त जवळचे संबंध निर्माण झाले होते. तू निघतोयस? कैलासने विचारले. मोहितने होकारार्थी मान डोलावली. कैलासने आपल्या खिशातून एक छोटी कापडी पिशवी काढली आणि मोहितला हात पुढे करायला सांगितले. मोहित गोंधळला होता, पण त्याने सांगितल्याप्रमाणे केले. हे तुझ्या सोबत ठेव. हे एक संरक्षक कवच आहे. गेल्या वर्षाच्या शेवटी जेव्हा मी बाहेरगावी गेलो होतो, तेव्हा तुझ्या सुरक्षिततेसाठी मी हे विकत घेतलं होतं. कैलासने ते जांभळ्या रंगाचे कवच मोहितच्या तळहातावर ठेवले आणि त्यासोबतच एक चकाकणारा काळा फाउंटन पेनही दिला. हा पेन मला कॅप्टन आलोफने दिला होता. त्यानंतर कैलासने त्याला आणखी काही छोट्या वस्तू दिल्या. त्यातील बहुतेक गोष्टी सहज जवळ बागडता येण्यासारख्या आणि आपुलकीने भरलेल्या होत्या. मोहितला हे समजत नव्हते की अचानक त्याला ही सर्व भेटवस्तू का मिळत आहेत. अंगरक्षकांच्या टीमसोबत तो गप्पा मारत असला तरी त्यांची ओळख होऊन जेमतेम 1 महिनाच झाला होता. तुझ्याकडे मोबाईल फोन आहे ना? तो नेहमी स्वतःजवळ ठेव. आजकाल फोनवरून बरं काही करता येतं. कैलास पुढे बोलत होता. मोहितने काही उत्तर दिले किंवा नाही याची त्याला पर्वा नव्हती. खरं तर त्याला मोहितच्या शांत राहण्याच्या सवयीची आता सवय झाली होती. मोहितने होकार दिला. त्याच्याकडे फोन होता आणि गेल्या आठवड्यातच त्याने त्याचा अभ्यास केला होता. यात सर्व अंगरक्षकांचे फोन नंबर साठवलेले आहेत. जर काही अडचण आली तर आम्हाला फोन कर. जर शाळेत कोणी तुला त्रास दिला तर आधी त्यांना चांगला धडा शिकव आणि मग आम्हाला कळव. कैलास अत्यंत गंभीरपणे म्हणाला. जणू त्याला पूर्ण खात्री होती की हा मुलगा हे सर्व सहज करू शकतो. मी कोणावरही हात उचलणार नाही, मोहितने निर्विकारपणे उत्तर दिले.
त्याला वाटले की हे लोक त्याच्या डोक्यात काहीतरी विचित्र कल्पना भरवत आहेत. मग मला फोन करून रडून सांग, कैलास खांदे उडवून हसत म्हणाला. तुला माहीत आहे का, इथल्या प्रत्येकाला तुझी काळजी वाटते. काहीही अडचण आली तर नक्की सांग. तुझा प्रवास सुखकर हो. आम्ही तुझी इथे वाट पाहू. मोहितच्या ओठांच्या कोपऱ्यात एक हलके हसू आले आणि त्याला मनातून खूप छान वाटले. याआधी त्याच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची काळजी घेणारे किंवा त्याला शुभेच्छा देणारे कोणीच नव्हते. आज अचानक मिळालेल्या या प्रेमामुळे तो भारावून गेला होता. हे माफिया कुटुंब त्याच्या स्वतःच्या कुटुंबापेक्षाही जास्त जिव्हाळ्याचे वाटत होते. धन्यवाद. मोहितने कैलासकडे पाहून मृदू स्मित केले. कृपया माझ्या वतीने सर्वांचे आभार माना. मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन. कैलास मोठ्याने हसला. स्वतःला या मुलाचा मोठा भाऊ मानणाऱ्या कैलासला मोहितचे हे उत्तर खूपच गोंडस वाटले. त्याने मोहितचे केस विस्कटले, हसून निरोप दिला आणि त्याला गाडीत बसायला सांगितले. मोहितला पहिल्यांदाच असे जाणवले की कोणीतरी त्याच्या परतण्याची वाट पाहत आहे आणि ही भावना त्याने विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर होती. रोहन गाडीच्या मागच्या सीटवर हात दुमडून वैतागून बसला होता. दारापाशी उभ्या राहून कैलासशी बोलणाऱ्या मोहितकडे पाहून त्याचा संताप वाढतच होता. शाळेत जायला इतका वेळ का लावतोय हा? रोहन मनातल्या मनात चरफडत होता. मोहितने जेव्हा भेटी स्वीकारण्यासाठी हात पुढे केला आणि त्याच्या चेहऱ्यावर जो गोंधळलेला भाव आला तो पाहून रोहन अधिकच चिडला. त्याला हे समजत नव्हते की जो मुलगा एरवी दगडासारखा निर्विकार असतो तो इतरांसमोर इतका क्यूट कसा काय वागू शकतो. काय गोंडसपणा चाललाय, किती त्रासदायक आहे हा. त्याने मनातल्या मनात शिव्या घातल्या आणि घड्याळाकडे पाहत मोहित कधी गाडीत बसतो याची वाट पाहू लागला. तेवढ्यात कैलासने मोहितचे केस लाडाने विस्कटल्याचे पाहून रोहनचे डोळे विस्पारले. मोहितने जरी कपाळावर आठी घातली असली तरी त्याच्या ओठांवर हसू होते. हे पाहून रोहनच्या मनात असूया दाटून आली. काय हसतोयस? त्याला बाजूला सार. रोहनची अस्वस्थता कमी होण्याऐवजी वाढतच होती. ड्रायव्हरने आरशातून त्याच्याकडे पाहिले. त्याला काहीच समजत नव्हते, पण लहान मालकाच्या या बदलत्या स्वभावाची त्याला आता सवय झाली होती. मालक, मी खाली जाऊन त्याला बोलावू का? ड्रायव्हरने हळूच विचारले. काही गरज नाही, रोहन दबक्या आवाजात म्हणाला, पण त्याची नजर अजूनही मोहितवरच होती. किती वेळ बोलणार आहेत ते? त्यांना माहीत नाही का वेळ कमी आहे? अजून खूप लांबचा प्रवास बाकी आहे. गाडीचा दरवाजा उघडून मोहित अखेर आत बसला. उशीर फक्त 5 मिनिटांचा झाला होता, पण रोहनला मात्र ते 1 तासासारखे वाटले होते. दरवाजा बंद होताच रोहनने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुमची एवढी मैत्री आहे? शाळेतच तर जातोयस, मग एकमेकांना सोडताना इतका जिव्हाळा का दाखवताय? मोहित थबकला. रोहनच्या आवाजातील राग ऐकून तो गोंधळला. क्षमस्व, तुम्हाला माझ्यामुळे वाट पाहावी लागली. आपली नक्की काय चूक आहे हे न समजल्यामुळे त्याने आधी माफी मागणेच पसंत केले. मी तुला दोष देत नाहीये. रोहनचा राग थोडा निवाळला आणि त्याचा आवाज नकळत मऊ झाला. तो तापट असला तरी कोणाचे नम्र वागणे पाहिले की त्याला फार काळ राग धरता येत नसे. मोहितची काहीच चूक नव्हती हे त्याला माहीत होतं, पण तरीही तो विनाकारण चिडला होता. रोहनने ओठ आवडले, क्षणभर विचार केला आणि थेट विचारले, तुमची खूप जवळची मैत्री आहे का? इतक्या औपचारिकपणे निरोप घ्यायची काय गरज होती? तू फक्त शाळेत चाललायस, पण असं वागत होतात जणू कायमचाच कुठेतरी स्थलांतर करतोयस. मोहितला आधी काही समजले नाही, पण मग त्याने हळूच मान डोलावली. जणू त्याला रोहनच्या मनात काय चालले आहे याचा थोडा अंदाज आला असावा. रोहन बाबा, तुम्ही रागावू नका. मोहित आपले ओठ किंचित उंचावत अतिशय मृदू स्वरात म्हणाला. मालक आणि मालकीणबाई जरी तुम्हाला निरोप द्यायला बाहेर आले नसले तरी त्यांनाही तुमची तितकीच काळजी वाटते. मला त्यांचं काहीच देणं घेणं नाहीये, रोहन चिडून ओरडला. मोहितने काळजीवाहू नजरेने मान डोलावली आणि रोहनच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत तो आपापल्या मिळालेल्या भेटवस्तू व्यवस्थित लावून ठेवू लागला. रोहनने त्याचा हा गैरसमज दूर करण्यासाठी तोंड उघडले खरे, पण मोहित आता प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत नाही हे पाहून त्याने एक हताश सुस्कारा सोडला आणि तो कटू संवाद तिथेच थांबवला. ती काळ्या रंगाची आलिशान गाडी एका भव्य नक्षीदार लोखंडी गेटमधून आत शिरले. गेटच्या पलीकडे सुंदर विटांनी आणि दगडांनी सजवलेला एक लांब रस्ता होता. लांब वर घोड्याच्या नाल्याच्या आकारात इमारतींची मांडणी केली होती. मध्यभागी एक प्रचंड मोठा घुमट होता जो बहुधा सभागृहाचा ऑडिटोरियम भाग असावा. गाडी एका इमारतीसमोर थांबली. तिथे आधीच अनेक महागड्या गाड्या उभ्या होत्या. आज हायस्कूलच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा हॉस्टेलमध्ये प्रवेश करण्याचा पहिला दिवस होता.
पुढची 3 वर्षे त्यांना याच खोल्यांमध्ये राहायचे होते. त्यामुळे पालकांची मोठी गर्दी झाली होती. वातावरण खूपच चैतन्यपूर्ण होते. मोहित आधी गाडीतून बाहेर पडला. आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याच्या नजरेत आपल्या लहान मालकाबद्दल, रोहनबद्दल थोडी सहानुभूती आली. घरून निघताना आई वडील त्याला निरोप द्यायला बाहेर आले नव्हते आणि इथे तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांसोबत दिसत होता. रोहनला एकटेपणा तर वाटणार नाही ना, याची मोहितला काळजी वाटली. रोहन जेव्हा गाडीतून उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि संताप दिसत होता, कारण त्याला गर्दी आणि गोंधळ अजिबात आवडत नसे. जेव्हा त्याची नजर मोहितच्या त्या मऊ आणि सहानुभूतीपूर्ण नजरेला भिडली तेव्हा तो क्षणभर थबकला. रोहनला ती नजर क्यूट वाटली, पण कोणत्या तरी अकालनीय कारणामुळे त्याला त्याचा जास्तच राग आला. मोहितने आपली नजर वळवली आणि ड्रायव्हरच्या मदतीने डिक्कीतील सामान खाली उतरवले. त्याने आपल्या बॅगेतून एक कागद काढला, ज्यावर हॉस्टेलच्या प्रवेशाची सर्व माहिती होती. त्याने ती पुन्हा एकदा नीट तपासून घेतली. तुला कोणती खोली मिळाली आहे? रोहनने जवळ येत विचारले. तो मोहितच्या मागे थोडा झुकून त्याच्या हातातील कागदांकडे पाहू लागला. त्याचे शरीर मोहितच्या पाठीला स्पर्श करेल इतपत तो जवळ होता. मोहित क्षणभर ताठरला आणि त्याचे शरीर नकळत थोडे कडक झाले, पण तो काही बोलला नाही. त्याने फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केले. खोली क्रमांक 304. ही रोहन बाबांचीच खोली आहे. उत्तर दिल्यानंतर थोडा विचार करून तो म्हणाला, जर रोहन बाबांना हे मान्य नसेल तर मी खोली बदलण्यासाठी अर्ज करू शकतो. कशाला बदलायची आहे? रोहनने मध्येच तोडत वैतागून विचारले. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा चिडचिड दिसली. विनाकारण कटकट नको. तुला थोडा त्रास होत असेल तर सहन कर. खोली बदलायची काहीच गरज नाही आहे. रोहन बाबांना हे मान्य नाही आहे का? मोहितने आपली मान किंचित तिरकी केली आणि तो जुन्या माहितीचा विचार करू लागला. त्याने रोहनच्या स्वभावाचा खूप अभ्यास केला होता आणि कबीर सोबत असताना तो नेहमी मालकाच्या गरजा अचूक ओळखत असे. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.